हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या विषयामधून महत्त्वाचे पहिले या टॉपिकवरील काही महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर याची एक बॅच 24 एप्रिल 2025 पासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो रेकॉर्डेड लेक्चर्सच्या माध्यमातून आणि रिव्हिजन लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये या बॅचला तुम्ही रजिस्टर करू शकता. मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बॅचेस सुरू करण्यात आलेले आहेत. तर त्या बॅचेसची इन्क्वायरी करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि बॅचला जॉईन करू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिपेंडेंट इंडिया? स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, 1950 मध्ये संविधान अंमलात आल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यामुळे ऑप्शन सी, जवाहरलाल नेहरू हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? 1966 मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यामुळे ऑप्शन बी, इंदिरा गांधी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर मित्रांनो, 2007 मध्ये प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. त्यामुळे ऑप्शन सी, प्रतिभा पाटील हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया? भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर मित्रांनो, 1950 मध्ये न्यायमूर्ती H.J. कानिया भारताचे पहिले सरन्यायाधीश झाले. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, H.J. कानिया. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन जज इन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया? भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्ती कोण होत्या? मित्रांनो, 1989 मध्ये फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यामुळे ऑप्शन सी, जस्टिस फातिमा बीबी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडेंट इंडिया? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन 1947 ते 1948 दरम्यान स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया? भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? मित्रांनो, लॉर्ड माउंटबॅटन यांच्यानंतर सी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल झाले. त्यामुळे ऑप्शन डी, सी राजगोपालाचारी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट स्पीकर ऑफ द लोकसभा? लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, गणेश वासुदेव मावळणकर हे 1952 मध्ये लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. त्यामुळे ऑप्शन बी, गणेश वासुदेव मालवणकर हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन स्पीकर ऑफ द लोकसभा? लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? 2009 मध्ये मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मीरा कुमार. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन इन स्पेस? अंतराळात गेलेले पहिले भारतीय कोण होते? तर राकेश शर्मा हे 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या सोयुज T-11 या यानातून अंतराळात गेलेले पहिले भारतीय ठरले. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राकेश शर्मा. हु वॉज द फर्स्ट इंडियन वुमन इन स्पेस? अंतराळात गेलेली पहिली भारतीय महिला कोण होती? तर कल्पना चावला या मूळच्या भारतीय असून 1997 मध्ये अंतराळात गेलेल्या पहिल्या महिला ठरल्या. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कल्पना चावला. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अ नोबेल प्राइज? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये गीतांजली या साहित्यकृतीसाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यामुळे ऑप्शन सी, रवींद्रनाथ टागोर हे याचं योग्य उत्तर आहे.
Who was among the first Indian to receive the Bharat Ratna in 1954? 1954 मध्ये भारतरत्न मिळवणाऱ्यांपैकी एक कोण होते? तर मित्रांनो, भारतरत्न हे सर्वोच्च नागरी सन्मान 1954 मध्ये पहिल्यांदा देण्यात आले आणि त्यात एस राधाकृष्णन यांचा समावेश होता. त्यामुळे ऑप्शन बी एस राधाकृष्णन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अन ऑस्कर अवॉर्ड? ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर मित्रांनो, 1983 मध्ये भानू अथय्या यांनी गांधी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाईनचा ऑस्कर पुरस्कार जिंकला होता. त्यामुळे ऑप्शन ए भानू अथय्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्र लॉ सीईटी संदर्भात महत्वाचे पहिले या टॉपिकवरील काही महत्वाचे एमसीक्यू. आपण त्याचे आन्सर्स आणि आन्सरचे डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमधून पाहिलं. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, तसेच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 14 एप्रिल पासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. या बॅचमध्ये तुमचा जो संपूर्ण सिलेबस आहे तो रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स आणि रिव्हिजन लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू यामध्ये देण्यात येतील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍपमध्ये रजिस्टर करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.